तिळगुळ घ्या, गोड बोला. तुम्ही गोड बोला, मी माझ्यासारखी बोली. कारण मी गोड बोलायला लागलो की तुम्हाला त्याच्या परिणाम झाला काय डोक्यावर काही त्याला बिघड नाही, काहीतरी आज बिघडले. नारायणराव, रानात गेल्यावर आपण काही करू शकत नाही. ऐक जरा, मी कुठं म्हणतो 3 मुलं आहेत, 2च आहेत. छोटं कुटुंब सुखी कुटुंब. विद्याधर, मी रात्री आईला भेटायला गेलो होतो. काल संक्रांत होती. मी काल जरी संक्रांत झालेली असली तरी आपल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या भावांना, माझ्या बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड बोला. तुम्ही गोड बोला, मी माझ्यासारखीच बोली. कारण मी गोड बोलायला लागलो की तुम्हाला त्याच्या परिणाम झाला काय डोक्यावर काही त्याला बिघड नाही, काहीतरी आज बिघडलेलं किंवा काम तरी होणार नाही. ही गोड बोलते म्हणजे आपल्याला वाटेल लावतो. गमतीचा भाग नव्हत्या. पण मित्रांनो, आपण प्रत्येकाचे सण एकमेकाचे आनंदाने साजरे करत असतो. पुण्यामध्ये देशात सगळ्यात मोठं महानगरपालिकेचं भौगोलिक कार्यक्षेत्र असणारं ते महानगरपालिका झाली. प्रश्न अनेक आहेत. आता मी खूप रोड शो केले, तुम्ही बघत असाल. माई तिथं जेवढं काही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करता येईल तो केला. आणि हे सगळं करत असताना खूप प्रश्न आहेत. ते सोडवायचे म्हटल्यानंतर अक्षरशः मी एकटा प्रयत्न करून चालणार नाही. माझ्या जी टीम निवडून आलेली आहे त्यांनी पण त्याच्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आता जे निवडून आले, मला बरेच जण म्हणायचे की दादा तुमचे सकाळी पाणी करताना ठराविकच लोक बरोबर असतात. मी कुणालाही निमंत्रित केलेलं नाही. मी फक्त अधिकाऱ्यांना बोलवत असतो. सचिन यायचा तो त्याला आवड आहे म्हणून यायचा, विशाल यायचा तो त्याला आवड म्हणून यायचा, किंवा इतर जे कोणी काही यायचे ते. आणि मग बाबा मी अधिकाऱ्यांनाही सांगतो तसं त्याला, सचिन तू हे बघ, विशाल तू ते बघ, तुम्ही या ना, तुम्ही नुसताच इथे तुमच्या जवळ दादा हेच गाडीत बसलाय दादा, अरे तू ये ना, तुला मांडीवर घेतो ये. खरंच अर्धना कधी कधी सटकती ना, त्याच्यामुळे सटकते. जर तुम्हाला उत्साह असेल तर या ना. आज पण माझ्या गाडीत 4 लोक बसली होती, मला काही फरक पडत नाही. पण नुसतंच काड्या घालायचं काम करायचं, जरा कुठं वाद लागत असेल तर आणखी तिथं ओतायचं काम करायचं, हे बंद करा. फार काळ टिकत नाही. कुठं कुठं गोष्टी चुकीच्या होत असतील तर मी दुरुस्त करतो ना. मी काम करतोय म्हणूनच कुठेतरी चुकत असेल. मी कुठं म्हणतो मी बिनचूक आहे. काही गोष्टी माझ्याकडनं पण चुकत असतील. पण आपल्याला हे सगळं नगरपंचायत, नगरपालिका, ग्रामीण भाग त्याच्यामध्ये अजून खूप काही करायचंय. ते करायचं म्हटलं तर तुम्ही पण दादा चला. आता जसं कृषी मूल शिक्षण संस्था काय परिस्थिती होतं, मी तिथं अध्यक्ष नव्हतो तोपर्यंत सीदेबाई होत्या, अजून वेगवेगळे मीडिया नव्हते, वेगवेगळे लोक अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या परीनं केलं. परंतु तुम्ही मला ज्या पोस्टवर बसवलंय, माझ्या ओळखी एवढ्या झाल्या. त्याही दिवशी मी गौतमबाई ते सांगितलं ना, इतके हजार त्यांचे CSR वगैरे. माझं तेच चालू होतं की जरा आमच्याकडे पण काही द्या CSR. कारण आपला फायदा आपण उचलला पाहिजे. आपण दुसरं काय आपल्याला मागतोय काय नाही, आपण समाजाला मागतोय, आपण बारामती घरात मागतोय. त्याच्यामुळं त्याच्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. मी तर अनेकांना सांगतो की आता एक जर भगिनी माझी पंढऱ्याची तिच्यावरनं काहीतरी टॉवर लाईन गेली 765 ह्याची, तर मी अडाणीच्या माणसाला फोन केला होता. त्याला मी उद्या बोलवलंय तिकडं सकाळी माझ्या देवगिरीला. आणि त्याच्या काहीतरी मला त्या भगिनीचं हे मार्ग काढावं लागेल. ती रडायलाच लागली. अगं म्हणले रडायची कशाला, सांग ना काय झालंय ते आपण मार्ग काढू. या पद्धतीनं आपण पुढे जातोय. आपल्याला असं काम करायचंय. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हे सगळं करत असताना नारायणराव, रानात गेल्यावर आपण काही करू शकत नाही. ऐक जरा, त्याच्यामध्ये टॉवर जिथं उभा राहतो तिथले मात्र पैसे ते देतात. त्यामध्ये जर
त्या टॉवरला माझ्या माहितीप्रमाणे यांनी केलेलं असेल तर जास्त रक्कम मिळते. त्याच्यात काही कॅटेगरी ठरलेली. अरे बरोबर आहे ना, मी कुठं म्हणतो 3 मुलं आहेत, 2च आहेत. छोट कुटुंब सुखी कुटुंब. एक आहे नारायणराव, मला चांगलं आठवतोय, खांडसच्या लोकांना आठवत असेल, अप्पास काकांची जमीन खांडसला होती तेव्हा तिथनं टॉवर लाईन गेली. ती अप्पास काकांच्या रानातनं गेली आणि ती बदलता येत नाही. बदलायचं झालं तर इकडं 10 किलोमीटर जावं लागतंय आणि पुढे 10 किलोमीटर जावं लागतंय, कारण ती लाईन टॉवर आहेत ना. आता एक टॉवर माझ्या काटेवाडीच्या नाही, सोनगाव आणि ढेकवडीच्या तिथं रानातनं गेलाय. बऱ्याच जणांना माहिती गेलाय, त्याला गेलाय. आता त्याला ते मोबदला देतात. पूर्वी हे फुकटच घालायचे. मी ऊर्जा खात्याचा मंत्री असल्यावर मी म्हणलो एक कुठे जागा जाती, त्यांचं काय दोष आहे. मग त्याला पैसे द्यायला सुरुवात झाली. तशा पद्धतीनं नारायणराव आणि बाकीची उंची तर खूप असते, म्हणजे टॉवर लाईन बऱ्याच उंचीवरनं त्या ठिकाणी जाते. अशा पद्धतीनं आणि ज्यावेळेस तुम्हाला वीज पाहिजे, सततची पाहिजे, कुठेही लोड शेडिंग नको, त्यावेळेस अशा प्रकारच्या लाईनी देशात सगळीकडे टाकले जातात. फॉरेस्टमध्ये टाकल्या जातात. फॉरेस्टमध्ये तेवढीच झाडं कट करतात. तुम्ही जर कधी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीनं होतं. आम्ही सांगतो की बाबा तुम्ही नेताना कुणाच्या घरांवरनं वगैरे देऊ नका. आता शेतातनं आपण काय हवेतनं तर टाकू शकत नाही, त्यामुळे मोठे मोठे टॉवर वगैरे होत आहेत. शहरामध्ये मी आपल्या बिगवन रोडला एक टॉवर रस्त्यात येत होता, तिथं मी जरा पैसे जास्त खर्च करून असा मोठा एक खांब असा तयार केला. का तर उद्या जायला म्हणलं खाताना पिताना धडकलं म्हणजे वाटच लागेल, ती पण मरेल आणि ती तार खाली आली तर आणखी किती लोकांना मारायला सांगता येत नाही. म्हणून ते रस्त्याच्या अशी होतं, ते इकडून उचलून असं इथं घेतलंय.